आज कोल्हापूर विमानतळावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या अटकेपासून ते राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेपर्यंत विविध मुद्द्यावर भाष्य केलं। दिल्लीत उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केल्याच्या प्रश्नावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी वांगचुक यांनी केली होती। परंतु परीक्षा सुरळीत पार पडली असून आता अशा मुद्द्यावर उपोषण करणे योग्य नाही। प्रकृती बिघडू नये म्हणून त्यांना ताब्यात घेतले असावे। सार्वजनिक ठिकाणी धरणे आंदोलन करून लोकांना वेठीला धरणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मुश्रीफ म्हणाले, मला अद्याप नेमकी माहिती नाही। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनित्रा पवार यांनी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती। आता 22 जुलैपासून जनसेवा सप्ताह आणि 29 जुलैला पार्थ पवार यांचा साखरपुडा असल्याने याबाबतची बैठक 29 नंतरच होऊ शकते। लोकसभेचे अधिवेशन दिल्लीत सुरू असल्याने चर्चा तिथेच होऊ शकते। एक राष्ट्रवादीला एक मंत्रिपद अशा ऑफरबाबत विचारले असता त्यांनी कोणताही विषय नसल्याचे स्पष्ट केलं। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या महायुती नेत्यासोबतच्या भेटीबद्दल माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितलं। प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतची नाराजी दूर झाली असून पक्ष एकसंघ असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले। प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतची नाराजी दूर झाली असून पक्ष एकसंघ असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले। अर्थमंत्रीपदाबाबतही अद्याप माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केलं। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।